नमस्कार, हरिओम. गंगा दशहरा निमित्त आयोजित मालिकेमध्ये नद्यांविषयी आपण जाणून घेत आहोत आणि आज आपण कावेरी नदीविषयी जाणून घेऊयात. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. या श्लोकामध्ये कावेरी नदीचा उल्लेख आपल्याला आढळतो, कारण ह्या नदीचं महात्म्य तसंच विशेष आहे. ही नदी भारतातल्या 2 प्रमुख राज्यातून वाहते, ते म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू. हिचा उगम कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी डोंगर रांगांमध्ये सुमारे 1431 मीटर उंचीवर झाला आहे. आणि हा जो उगमस्थान आहे किंवा हे जे उगमस्थान आहे या ठिकाणाला तळ कावेरी असं म्हणतात. आणि तिथं कुंडिके नावाचा एक जो तलाव आहे त्या तलावामधून हिचा उगम झाला असं सांगण्यात येतं. दक्षिण भारतातील ही अर्थातच प्रमुख नदी आहे, कारण मगाशीच आपण पाहिलं त्याप्रमाणे कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांना ह्या नदीनं सुजलाम सुफलाम केलेलं आहे. ही नदी या 2 राज्यातून वाहत पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कावेरीचा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. ह्या नदीला पोन्नी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. दक्षिण भारतीय संस्कृतीमध्ये कावेरी अम्मा असं हिला संबोधलं जातं आणि हिची देवी रूपात पूजा करतात. शिमशा, हेमवती, अर्कावती, काबिनी, होन्नुहोळे, लक्ष्मण तीर्थ, भवानी, लोकपावनी, सुवर्णवन्नी, अमरावती नदी अशा विविध नद्या हिला येऊन मिळतात. रामायण काळामध्ये आणि त्याच नंतर ऋग्वेदामध्ये, महाभारतातल्या वनपर्वातल्या तीर्थयात्रा पर्वामध्ये कावेरी नदीविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. रामायणातल्या आख्यायिकेनुसार महर्षी अगस्त्य ऋषींनी कावेरी नदीला स्वर्गातून आपल्या किंवा ब्रह्मलोकातून आपल्या भारतवर्षामध्ये आणलं असं आवर्जून सांगितलं जातं. त्याची कथा अशी आहे की महर्षी अगस्त्य ऋषींचा जेव्हा वास आपल्या भारत देशामध्ये होता तेव्हा त्यांच्या वास्तव्याच्या समीपच्या काळात, नजीकच्या काळामध्ये किंवा जवळच्या प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. म्हणजे बरेच वर्ष, जवळजवळ 12 वर्ष तिथली सगळी लोक ह्या दुष्काळाला सामोरी जात होती. आणि मग नाईलाजाने ही सगळी लोक महर्षी अगस्त्य ऋषींना शरण गेली आणि हा दुष्काळ दूर व्हावा, आम्हाला पिण्याच्या पाण्याची काहीतरी सोय उपलब्ध व्हावी आणि जी कायमस्वरूपी असेल अशी प्रार्थना या लोकांनी केली. आणि मग अगस्त्य ऋषी ब्रह्मलोकामध्ये गेले. त्यांना तिथं असं सांगण्यात आलं की तुम्ही हिमालयातल्या बर्फाचं पाणी आपल्या कमंडलूमध्ये भरून घेऊन जावं आणि मग जो प्रदेश जिथं या नदीचा उगम तुम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी हा कमंडलू तुम्ही उपडा करावा. त्यानुसार अगस्त्य ऋषींनी हिमालयातून बर्फाचं पाणी आपल्या कमंडलूमध्ये भरून घेतलं आणि ते प्रवास करत 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 दक्षिण भारताच्या दिशेनं येऊ लागले. खूप ठिकाणी त्यांनी जागा शोधल्या, परंतु त्यांना काही नदीचा उगम कुठे व्हावा याविषयी त्यांना उचित उत्तर मिळेना. त्यांच्या मनातला संभ्रम हा तसाच राहिला, प्रश्नाचं उत्तर मिळेना. मग त्यांनी पुन्हा तो कमंडलू आपल्या शेजारी स्थापन केला आणि ते पुन्हा तप करण्यासाठी सिद्ध झाले. आता ऋषींनी तर कमंडलूमध्ये पाणी नेलेलं आहे, त्या पाण्यापासून नदीचा उगम होणार होता आणि मग ह्या उगमानंतरच त्या प्रदेशातला दुष्काळ हा दूर होणार होता. परंतु ऋषींनी तर तो कमंडलू तसाच ठेवला आणि ते ध्यानाला बसले. आता काय करावं? मग देवलोकातून सगळ्यांनी गणपतीची प्रार्थना केली
कारण आपल्याला तर ठाऊकच आहे की गणपती हा विघ्नहर्ता आहे. आता म्हणावं तर हेही एक छोटंसं विघ्नच होतं, कारण नदीचा उगम होणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. मग गणेशानं काय केलं तर महर्षी अगस्त्य ऋषी जिथं ध्यानासाठी बसले होते तिथं गणेश आलेले आहेत आणि त्यांनी एका कावळ्याचं रूप धारण केलंय. ह्या कावळ्याच्या रूपामध्ये गणेश ह्या कमंडलूच्या काठावर बसले आणि एक हलकासा धक्का दिल्यावर तो कमंडलू उपडा झाला आणि त्याच ठिकाणी ह्या नदीचा उगम झाला, अशी अर्थातच ही आख्यायिका आहे. मग कावळ्याच्या निमित्तानं नदीचा उगम झाला म्हणून हिचं नाव कावेरी असंही सांगितलं जातं. दुसरं एक मान्यता अशी आहे की महर्षींनी ती जे नदी होती म्हणजे बर्फाचं जे पाणी आणलेलं होतं तर ते कमंडलूमध्ये बंदिस्त करून ठेवलं आणि त्यांचा काही मानसच होईना की हे कमंडलूतलं पाणी इथे कुठेतरी प्रवाहित करून नदीचा उगम व्हावा, म्हणूनही गणेशांनी ही युक्ती केली. कावेरी नदीचं नाव कौशितकी आणि वरप्रदा असंही आहे. वरप्रदा हे याचसाठी की तिनं हा दुष्काळ दूर केला, लोकांना एक चांगला म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा वर ह्या नदीच्या प्रवाहामुळे प्राप्त झाला. कारण समृद्ध सुखी जीवन, सृष्टीचं चक्र अबाधित राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आता अजूनही एक कथा आहे बरं का. ही कथा अशी आहे की कवेर नावाचा एक राजा होता, विदर्भातला तो राजा होता आणि त्याच्या कन्येचं नाव लोपामुद्रा असं होतं. ही कन्या अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी होती. अगदी लाखात एक असं तिचं सौंदर्य होतं आणि महर्षी अगस्त्य मुनी एकदा विदर्भ राजाच्या भेटीला गेलेले असताना त्यांनी लोपामुद्रेला पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये तिच्याशी विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्यानुसार त्यांनी अगदी रीतसर मागणी घातली. लोपामुद्रेसाठी हा एक खरं म्हणजे खूप अवघड असं होतं की आत्तापर्यंत एक राजकुमारी म्हणून तिनं आयुष्य व्यतीत केलेलं होतं आणि आता ऋषीपत्नी म्हणून आयुष्य तिला व्यतीत करायचं होतं. परंतु लोपामुद्रा सुद्धा खंबीर होती, निश्चयी होती. आपल्याला ज्यांनी वधू म्हणून पसंत केलेली आहे ते ऋषी महर्षी आहेत, ज्ञानी आहेत आणि अशा एका चांगल्या व्यक्तीशी जर आपला विवाह होत असेल तर थोडासा त्याग हा आपण नक्कीच करू शकतो, अशी लोपामुद्रेच्या मनाची धारणा होती. म्हणून ती विवाहाला मनापासून तयार झाली. परंतु तिनं ऋषींना एक अट घातली. ती अट अशी की जर तुम्ही तुमच्या दैनंदिन तुमच्या दिनचर्येमध्ये इतके व्यस्त राहिलात की माझ्याकडे माझ्या म्हणजे इच्छेनुसार तुम्ही लक्षच दिलं नाहीत किंवा मला काही काळासाठी जर दूर लोटलं तर मात्र मी तुमच्या आयुष्यातून दूर निघून जाईन, क्षणभर सुद्धा तुमच्या आयुष्यात थांबणार नाही. महर्षींनी तिची ही अट मान्य केली आणि महर्षी अगस्ती आणि लोपामुद्रा यांचा विवाह झाला. हे दोघेही दक्षिण भारतामध्ये निवास करत होते. तिथं त्यांनी एक आश्रम बांधला आणि त्या दोघांचं वैवाहिक जीवन गृहस्थाश्रम या भागामध्ये प्रारंभ झाला. असेच काही दिवस जात होते आणि एके दिवशी काय झालं की महर्षी अगस्त्य ऋषी दिवसभर शिष्यांबरोबर वार्तालाप करण्यामध्ये अगदी गुंग होऊन गेले. काहीतरी खूप आवडीचा किंवा खूप असा उद्बोधक प्रबोधक असा विषय नक्कीच असणार, म्हणून त्यांचं लक्ष आपल्या पत्नीकडे त्या दिवशी अजिबात गेलं नाही. तहान भूक तर त्याची तर त्यांना शुद्धच नव्हती. दिवसभर आपल्या शिष्यांच्या बरोबरच ज्ञानार्जन करण्यासाठी त्यांनी व्यतीत केला.
संपूर्ण दिवस आपल्या पतीची भेटही होऊ शकली नाही, म्हणून अर्थातच लोपामुद्रा अस्वस्थ झाली. एखादा शब्द तरी आपल्या पतीनं बोलावं, काही तहान लागली आहे का, काही भुकेची व्यवस्था करायची आहे का, भोजन सामुग्री सिद्ध करून देऊ का, काहीतरी तर एक पत्नी म्हणून तिच्या अपेक्षा होत्या, पण त्या दिवशी त्या अजिबात पूर्ण झाल्या नाहीत. आणि मग मात्र थोडीशी ही वैतागली, संतापली म्हणूयात. कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही स्त्री असते आणि तिचा स्वभाव हा नक्कीच स्त्री सुलभ असतो. लोपामुद्रेला आपल्या अटीची आठवण झाली आणि तिनं ठरवलं की हो, मी जर अशी अटच घातली आहे ऋषींना, जरी आज ते माझे पती असतील तरीही मी माझी घातलेली अट ही मीच पूर्ण करणार. आणि म्हणून तिनं ऋषींच्या आश्रमाकडे त्या क्षणी पाठ फिरवली आणि ती दुसऱ्या दिशेने चालू लागली. आणि हे करताना तिनं तिची जी वस्त्र होती, साडीच म्हणजे त्यावेळेला काही वेगळी पद्धतीने नक्कीच नेसली जात असेल तर त्या साडीचा पदर जो साधारणपणे आपण डाव्या खांद्यावरून घेतो तो तिनं उजव्या खांद्यावर घेतला. आणि अशा ह्या वेगळ्या वेशभूषेमध्ये तिनं आश्रमाचा त्याग केला. आपल्या पतीला मनातून तिनं त्यागलं आणि ती खूप वेगानं कुठल्या तरी वेगळ्याच दिशेनं चालू लागली. कर्नाटकामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये सुद्धा कोडवा नावाच्या ज्या किंवा जातीच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांची साडी नेसण्याची ही अशी एक अनोखी पद्धत आहे. असा वेगळा म्हणजे उजव्या खांद्यावरून पदर घेऊन अशी साडी गोल 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 आपल्या भोवती त्या गुंडाळतात. ही प्रथा कदाचित या कथेमुळेच निर्माण झाली असणार. आता लोपामुद्रा तर आश्रमातून दूर निघून गेली. ऋषींचा आपल्या विद्यार्थ्यांबरोबरचा वार्तालाप संपूर्ण झाला आणि ते आश्रमामध्ये परत आले. पाहतात तो लोपामुद्रा तिथे नाही. आणि मग त्या क्षणीच त्यांना आठवलं की अरे बापरे, आपण आपली जी अट होती त्याचं आपल्याला विस्मरण झालं. लोपामुद्रेने आधीच सांगितलं होतं की संपूर्ण दिवस किंवा तिच्या इच्छेनुसार जर तिला भेटीची इच्छा आहे आणि तुम्ही जर तिची भेट नाकारली, तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. हे ऐकल्यानंतर ऋषींच्या पायाखालची जमीन क्षणभर सरकली. ते अत्यंत चिंतित झाले. झाल्या प्रकाराचं त्यांना खूप वाईटही वाटलं आणि आता लोपामुद्रेचा शोध घ्यायला पाहिजे म्हणून ती कुठं बरं गेली असेल असा अंदाज बांधत तिच्या मागोमाग निघाले. ही लोपामुद्रा तोपर्यंत ब्रह्मगिरीच्या शिखरावर पोचली होती आणि तिथं तिनं देवी कुंडामध्ये धाडकन उडी मारली. ही उडी मारत असताना किंवा हा संपूर्ण आश्रमापासून ते ब्रह्मगिरी पर्वतापर्यंतचा हा जो सगळा प्रवास होता तिच्या मनामध्ये एकच ध्यास होता की माझं या जन्मातलं ऋषी पत्नी म्हणून जीवन आता समाप्त मीच केलेलं आहे. त्यामुळे आता परत त्या जीवनात वळून पाहणे नाही. त्या गत जीवनाच्या स्मृती सुद्धा आता माझ्या मनामध्ये नकोत. आता माझं जे काही उर्वरित जीवन आहे तर ते जीवन मला फक्त आणि फक्त लोककल्याणासाठीच व्यतीत व्हावं अशी इच्छा आहे. आणि ही एकच प्रबल इच्छा धरून लोपामुद्रा ह्या ब्रह्मगिरीच्या डोंगरापर्यंत जाऊन पोचली. आणि ज्या क्षणी तिनं देवीकुंडामध्ये उडी मारली त्या क्षणी तिनं मनोमन प्रार्थना केली की माझी इच्छा सफल व्हावी. हे परमेश्वरा, माझं जीवन आता जे काही असेल, जितकी वर्ष असेल किंवा जे काही, तर हे जीवन केवळ आणि केवळ लोककल्याणासाठीच असावं. मला माझ्या जीवनात वैयक्तिक आता आशा, अपेक्षा, आकांक्षा काहीही उरलेलं नाही. आणि हे म्हणता क्षणीच तिच्या देहाचं पाणी पाणी झालं आणि त्या क्षणी त्या देवी कुंडातून एक खळाळता प्रवाह उदयाला आला. तोच प्रवाह म्हणजे पुढे कावेरी नदी असा तिचा उल्लेख आहे. ही देवी स्वरूपात या प्रांतामध्ये आवर्जून पूजली जाते.
देवी कावेरी ही शिव, विष्णू, लक्ष्मी आणि म्हणजेच भगवती, पार्वती म्हणजेच कालीमाता या सर्वांना अत्यंत प्रिय आहे. हिच्या तीरावरील श्रीरंगपट्टणातील रंगनाथ विष्णू आणि निमिषांबिका इथली पार्वती किंवा काली यांची मंदिरं प्रसिद्ध आहेत. तसंच श्रीरंगम, कुंभकोणम ही पण स्थानं तितकीच प्रसिद्ध आहेत. अशी ही कावेरीची वेगवेगळी रूप म्हणूयात, कारण लोपामुद्रा याचा एक अर्थ अजूनही असा आहे की अशी पण एक मान्यता किंवा अशी एक दंतकथा म्हणूयात हवं तर, की महर्षी अगस्त्य ऋषींनी ह्या राजकुमारी लोपामुद्रेला जेव्हा मागणी घातली तेव्हा त्याने आपल्या तपस्सामर्थ्यानं किंवा त्यांच्याकडे काही कौशल्य असणार, त्या कौशल्याच्या आधारे तिला अधिक सुंदर बनवली. बऱ्याचशा तिच्या काही प्रत्येकामध्ये काही वैगुण्य असूच शकतात, तर ह्या वैगुण्यांचा त्यांनी तिथंच नाश केला. ते सगळी ती वैगुण्य लोप पावली आणि सर्व गुणसंपन्न अशी ही राजकन्या त्या क्षणी त्यांच्या समोर उभी राहिली. लोप पावली म्हणजे तिची जी मूळ मुद्रा होती ती लोप पावली, नव्या रूपामध्ये ती ऋषींच्या समोर प्रगट झाली, म्हणून ती लोपामुद्रा. किंवा दुसराही या लोपामुद्राचा अर्थ असा जोडला जातो की ही लोपामुद्रा जेव्हा हिने प्रार्थना केली आणि तिच्या देहाचं पाणी झालं तेव्हा तिचा मूळ देह अर्थातच तो लोप पावला, तिची मूळ मुद्रा अर्थातच लोप पावली आणि म्हणूनच तिचं लोपामुद्रा हे नाव अत्यंत सार्थ ठरतं. कावेरी माता की जय.